माझं शिक्षण BE सिव्हिल। शेतीमध्ये माझ्या शिक्षणाचा वापर कसा करता येईल, टेक्निकल नॉलेज कसं वापरता येईल, पीक पद्धती कशी बदलवता येईल आणि उत्पन्न कसं वाढवता येईल या हेतूने मी शेतीमध्ये प्रवेश केला। तसंच मी माझ्या फर्स्ट अटेम्प्टमध्ये टरबूज लागवड केली होती। तेव्हा माझी ओळख प्लांटो कृषी तंत्र यांच्या प्रतिनिधीशी झाली। त्यांनी मला त्यांचे औषध किंवा जे काही फर्टिलायझर आहेत त्यांची मला ओळख करून दिली। ते मी माझ्या शेतात वापरले। मला त्याच्यात उत्पन्नात बऱ्यापैकी पहिल्याच उत्पन्नात फायदा आला। आमच्याकडे परंपरागत रोपाने किंवा कंद लागवड केली जाते केळीची। मग मी ठरवलं की पहिल्या याच्यामध्ये रिस्क न घेता कंदाची लागवड करायची आणि कंदावर बुरशीनाशक प्लस पिस्टीम वापरलेले आहे। त्यानंतर कंद लागवडीपूर्वी बेसाल डोसमध्ये 50 किलो प्लांटो दाणेदार रासायनिक खतासोबत वापर केलेला आहे। लागवडीनंतर 35 दिवसांनी प्लांटो दाणेदार 50 किलो हजारी वापर केलेला आहे। पहिली ड्रिंचिंग प्लांटो ड्रिप 2 लिटर ओपिस्टीम 300 ml हजारी खोडाप्रमाणे वापरलेला आहे। त्यानंतर 30 दिवसांनी ऑर्निट 500 ग्रॅम प्लांटो SP 250 ग्रॅम पिस्टीम 300 मिली याचा वापर केला आहे। त्याच्यानंतर 60 दिवसांनी प्लांटो मायक्रो 2 लिटर पिस्टीम 200 ml याप्रमाणे वापर केला आहे। नंतर 15 दिवसांनी प्लांटो GA 2 लिटर पिस्टीम 300 ml हजारी वापर केलेला आहे। नंतर शेवटच्या ॲप्लिकेशनमध्ये 130 दिवसांनी प्लांटो झाईम 2 लिटर पिस्टीम 300 ml याचा वापर केला आहे। त्यानंतर 165 दिवसांनी ऑर्निट 500 ग्रॅम प्लांटो SP 200 ग्रॅम पिस्टीम 300 ml चा वापर केलेला आहे। पुढील ॲप्लिकेशन प्लांटो GA 2 लिटर पिस्टीम 300 ml चा वापर केलेला आहे। नंतरच्या ॲप्लिकेशनमध्ये 250 दिवसांनी प्लांटो हॉर्टी 2 लिटर पिस्टीम 300 ml याचा वापर केलेला आहे। अगदी बेने प्रक्रियेपासून प्लांटो कृषी तंत्र वापरल्यामुळे उगवणही एकसारखी झाली आणि उगवण क्षमताही वाढली। त्यानंतर प्लांटो कृषी तंत्रामुळेच निसवड जी आहे ती 6व्या महिन्यात चालू झाली आणि जवळपास 15 ते 20 दिवसातच पूर्ण 90 ते 95% निसवड पूर्ण झाली आणि निसवड एकसारखी पूर्ण झाल्यामुळे जी कटाई आहे माझी ती 10व्या महिन्यातच जवळपास पहिली गाडी निघाली आणि 11व्या महिन्यात जवळपास पूर्ण प्लॉट खाली होणार आहे माझा। कंद लागवडीपासून आलेलं उत्पन्नाची जे ॲव्हरेज आहे प्रति झाडाचं इथे आमच्या एरियामध्ये 20 किलो मॅक्झिममपर्यंत जातं। जवळपास 18 ते 20 दरम्यान असतं। माझं कंद लागवड असून प्लांटो कृषी तंत्र वापरल्यामुळे पहिल्या गाडीच्या कटिंगला 25 किलो प्रति झाडाला वजन आलेलं आहे। जवळपास पुढच्या कटिंगला वाढू शकतं, पण आपण जरी ॲव्हरेज पकडलं तरी 25 किलो प्रत्येक झाडाला वजन येणारच आहे। कंद लागवड केल्यानंतर जे निसवडचं प्रमाण आहे ते 90-95% न राहता 70-75% येऊन पोचतं। पण प्लांटो वापरल्यामुळे माझं प्रमाण जे आहे ते रोपाप्रमाणे 95% निसवड झाली। माझी किमान 10% निसवड वाढली आहे। 10% निसवड जरी म्हटली तरी 500 झाडापर्यंत येते आणि 17 टनपर्यंत उत्पन्न वाढलेलं आहे। 17 टन जरी म्हटलं तरी ते उत्पन्न 2.5 लाखापर्यंत माझा त्याच्यामध्ये निसवडीतच फायदा झालेला आहे। जरी मी पारंपरिक शेती केली असती तरी माझी इथे रास 20पर्यंत गेली असती, पण प्लांटो कृषी तंत्र वापरल्यामुळे माझं प्रत्येक मागे 5 किलो वजन वाढलेलं आहे आणि 2 झाडा मागे जरी 5 किलो वजन वाढलं तरी माझं वजन 10 टन वाढत आहे आणि 10 टन आणि 1500च्या भावाने जरी म्हटलं तर इथे माझं 1.5 लाखाचं उत्पन्न वाढलेलं आहे। अशा प्रकारे वाढीव झाडांचे 2.5 लाख आणि 5 किलो प्रति झाडाप्रमाणे 1.5 लाख असे माझे 4 लाख उत्पन्न वाढलेलं आहे। प्लांटो कृषी तंत्र वापरल्यामुळे मालाची शायनिंग, त्यानंतर वजन याच्यात पडलेला फरक, त्याच्यामुळे मला मार्केटमध्ये चालू असलेल्या भावापेक्षा 100 रुपये भाव वाढूनच मिळाला आहे। 100 रुपये भाव वाढल्यामुळे गाडी मागे मला 15,000 रुपयाचा फायदा। अशाप्रमाणे माझ्या 3 गाड्या निघाल्यात तरी मला 45,000 रुपये फक्त फायदा त्याच्या क्वालिटीमुळे आणि शायनिंगमुळे मिळालेला आहे। मी या माझ्या प्लॉटमध्ये कंपनीच्या शिफारसी पेक्षा जास्त प्रमाणात प्लांटो कृषी तंत्राचा वापर केलेला आहे, तरी तो जास्तीचा वापर केलेला माझा या वाढीव मिळालेल्या भावातच मला तो बेनिफिट मिळालेला आहे। प्लांटो कृषी तंत्र वापरल्यामुळे माझी इथे जे पूर्ण प्लॉट आहे तो 11व्या महिन्यात खाली होणार आहे। जनरली आपलं पूर्ण केळीचं जे प्लॉट आहे तो 12 महिने घेतो। जो माझा 1 महिना आहे ते 1 महिन्याचं पाणी व्यवस्थापन, त्याच्यानंतर फर्टिलायझर व्यवस्थापन हे वाचलेलं आहे, तो खर्च वाचलेला आहे। आणि एक्स्ट्राचा जो 1 मंथ आहे एप्रिल मंथ, त्याच्यामध्ये जी झाडांची घड खाली सटकणे, झाड मुडणे, कमरेतून मुडणे हे जे प्रमाण आहे ते होणार नुकसान आहे ते कमी होऊन गेलं आणि ते उत्पन्नात त्याचा फायदा आला। ते पूर्ण झाड एकूण एक झाड कट होऊन त्याचं मला यील्ड मिळालेलं आहे। त्या एक्स्ट्राच्या 1 मंथमध्ये जे नुकसान होणार होतं माझं ते बी माझं उत्पन्नामध्ये ॲड होऊन गेलेलं आहे। तर शेतकरी बंधूंनो, प्लांटो कृषी तंत्राच्या वापरासह इतरही माहितीसाठी जरूर संपर्क करा।